गोष्टीच्या कट्ट्यामध्ये आज ऐकणार आहे गणपती बाप्पांची पृथ्वी प्रदक्षिणा. एकदा शंकर आणि पार्वती यांनी गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी यांच्यामध्ये एक शर्यत लावायचं ठरवलं. ती शर्यत अशी होती की दोघांपैकी कोण आधी पृथ्वी प्रदक्षिणा घालून येईल तो सर्वश्रेष्ठ असेल. त्यांनी ते सर्व त्या दोघांना सांगितलं. त्यावर गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी तयार झाले ती शर्यत लावायला. गणपतीचे वाहन आहे उंदीर मामा आणि कार्तिक स्वामींचे वाहन आहे मोर. ते कार्तिक स्वामी त्या मोरावर बसले आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालायला निघाले सुद्धा. आणि त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. पण गणपती बाप्पांनी मात्र आपले हात जोडले आणि आपल्या आईबाबांभोवती म्हणजेच शंकर आणि पार्वती यांच्या भोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर त्यांनी त्या दोघांना साष्टांग नमस्कार केला. आणि मग काय झालं, ते त्यांची शर्यत संपली असं समजून ते तिथं जाऊन उभे राहिले आणि आपल्या उंदरासोबत खेळायला सुरुवात केली. पण तोपर्यंत कार्तिक स्वामी आले आणि ते म्हणाले, मी तर शर्यत पूर्ण केली आणि गणपतीने शर्यत सुरू पण नाही केली, म्हणजे मीच जिंकलो. मग ते दोघं त्यांच्या आईबाबांसमोर जाऊन उभे राहिले आणि कार्तिक स्वामी म्हणाले, मी शर्यत जिंकलो की नाही सांगा बरं. मग त्यावर शंकर काही बोलताच गणपती म्हणाले, नाही, शर्यत तर खरं तर मीच जिंकलो. मग ते सगळे आश्चर्याने बघायला लागले. त्यांनी विचारलं, ते कसं काय, तू तर प्रदक्षिणा घातलीच नाही. त्यावर गणपती बाप्पा म्हणाले, आईबाबा, असं म्हणलं जातं की आपल्या आईबाबांच्या चरणाशी पूर्ण विश्व आहे आणि मी तुमच्या भोवती प्रदक्षिणा घातली म्हणजे मी पृथ्वीभोवती काय, मी या साऱ्या विश्वाभोवती प्रदक्षिणा घातली असं झालं. गणपती बाप्पाचं हे उत्तर ऐकून शंकर आणि पार्वती यांना खूप आनंद झाला. ते त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागले आणि त्यांनी सांगितलं की गणपती बाप्पा, तुझं उत्तर बरोबर आहे आणि तू सर्वश्रेष्ठ आहेस. तर गोष्टीचं तात्पर्य काय आहे, आई वडील हेच मुलांचे खरे जग आणि दैवत असतात. त्यांची भक्ती आणि सेवा ही कोणत्याही तीर्थयात्रेपेक्षा किंवा जगाच्या प्रदक्षिणेपेक्षा श्रेष्ठ आहे. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.